Hello student, good morning. कसे आहात? ओके. yesterday was holiday, नाही का? कोणता काळ झाला? सिंपल पास्ट का कोणता आहे पास्ट टेन्स? नाही का? टेन्स ओळखायचं शिका आता. ही हॅज गॉन. पास्ट परफेक्ट टेक ॲज प्रेझेंट परफेक्ट हे का समजा, नाही का? He has been going to school. He has been going to school. कोणता काळ आहे? He has been. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे की नाही? आता ते इंग्लिशचं झालं. हे मॅथमॅटिक्सचं काल आपण घेतलं. काल म्हणजे शनिवारी. आज आपण लेखी उदाहरण आहे, रिटन एक्झाम्पल्स फ्रॉम द बॅक. इफ द रेशो ऑफ द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड balls and blue balls is 2:5. दोनच 5 आहे. Then find the number of blue balls. The number of blue balls. If the number of balls are red is 8. नाही का? Now solution. Number of blue ball काय मानायचे? You have to हे बघा, number of blue ball is equal to 8. आणि इट इज गिवन नंबर ऑफ रेड बॉल 8, नाही का? टोटल नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ ब्ल्यू बॉल ड्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ ब्ल्यू बॉल म्हणजे प्रोबॅबिलिटी. मग काय होईल? प्रोबॅबिलिटी ऑफ रेड बॉल ड्रॉन अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ ब्ल्यू बॉल ड्रॉन इज इक्वल टू काय रेशो आहे? 2:5 म्हणजे 2/5. हा 2/5 झाला. मग आता काय होईल? इथे या ठिकाणी नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ ब्ल्यू बॉल इज इक्वल टू एक्स मानला की नाही? आणि रेड बॉल काय आहे? हे ड्रॉन ब्ल्यू बॉल अपॉन नंबर ऑफ ब्ल्यू बॉल एक्स अपॉन एक्स प्लस 8. एक्स अपॉन एक्स प्लस 8. मग आता या ठिकाणी काय होईल? एक्स अपॉन एक्स प्लस 8. हिअर 8 अपॉन एक्स प्लस 8 इज इक्वल टू डिवायडेड बाय एक्स अपॉन एक्स प्लस 8 डिवायडेड बाय एक्स अपॉन एक्स प्लस 8. म्हणजे रेड बॉल 8 अपॉन एक्स प्लस 8 आहे की नाही? रेड 8 अपॉन एक्स प्लस 8 याचा रेशो अपॉन ब्ल्यू बॉलचा रेशो काय आहे? डिवायडेड म्हणजे हा भागिले, बरोबर? एक्स अपॉन एक्स अपॉन एक्स प्लस 8 हे भागिले डिवायडेड. मग आता इथं मल्टिप्लिकेशन जर केलं तर याचा काय येतो? रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना? 2/5चा रेसिप्रोकल काय होईल? 5/2 आहे की नाही? हा रेसिप्रोकल म्हणजे उलटा. मग आता एक्स प्लस 8 अपॉन एक्स, हे एक्स खाली गेले, इथं मल्टिप्लिकेशन. एक्स प्लस 8 कॅन्सल झाले. मग काय राहिले? 8 अपॉन एक्स. हे बघा, 8 अपॉन एक्स इज इक्वल टू 2/5. 8 अपॉन एक्स इज इक्वल टू 2/5. तिरकस गुणाकार. 8 5 are 40, 2x म्हणजे 40 इज इक्वल टू 2x. म्हणजेच हे दोन इकडे आले तर काय होईल? 40/2. x इज इक्वल टू 40/2 म्हणजेच x इज इक्वल टू 20. म्हणजेच टोटल नंबर ऑफ ब्ल्यू बॉल्स आपल्याला काय फाइंड करायला सांगितलंय? टोटल नंबर ऑफ ब्ल्यू बॉल्स किती आले? 20. हे झालं तुमचं आन्सर मित्र हो. समजलं? हा प्रश्न क्वेश्चन पेपर मधलाच आहे, 3 मार्काचा आहे मित्र. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र. ओके, बाय, थँक्यू.